बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात अस्वच्छता, दारूच्या बाटल्यांचा ढीग आणि लघुशंकेसाठी नागरिकांकडून वापर यामुळे शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। शाळेच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला असून विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या स्वयंपाकघराच्या मागेच काही नागरिक लघुशंका करतात। या प्रकाराबाबत ग्रामस्थांकडून आणि शालेय व्यवस्थापन समितीकडून 1 वर्षापूर्वीच काटेगाव ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र आजपर्यंत या तक्रारीची दखल घेतली नाही। शाळेतील शिक्षकांच्या सूचना देऊन स्वयंपाकघर दुसऱ्या जागी हलवण्याची विनंती ग्रामस्थ गणेश खैरमोडे यांनी केली। या घाणीच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने हातात फलक घेऊन आंदोलन छेडले। त्यानंतर जाग आलेल्या ग्रामपंचायतीने एकदाच तात्पुरती स्वच्छता केली, मात्र काही दिवसातच परिस्थिती पूर्ववत झाली। त्यात भर म्हणजे गावातील आठवडी बाजार शाळेच्याच परिसरात भरवला जातो आणि या बाजारातून निर्माण होणारा कचरा पुन्हा शाळेच्या आवारात टाकला जातो। या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून पालक वर्ग ग्रामपंचायतीच्या कारवाईकडे पाहत आहेत। स्थानिक प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर पालक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे चित्र आहे। या सर्व परिस्थितीची कल्पना प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी या गोष्टीकडे आपण स्वतः लक्ष देणार आणि कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले। दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।